Hello friends, today we are going to see History of Novel Part 2nd, which is from section 4 genre novel of our 12th class English textbook. By the way, I am Khotsre sir from गुरुवर्य दादोजी कोंडदेव सैनिक स्कूल तासगाव. आपण पार्ट फर्स्टमध्ये बघितलं की द टर्म नॉवेल म्हणजे काय, ओरिजिन ऑफ द नॉवेल. आता पार्ट सेकंडमध्ये आपण काही नॉवेलिस्ट बघणार आहोत. सम नॉवेलिस्ट फ्रॉम इंग्लंड, वुमेन नॉवेलिस्ट आणि इंडियन नॉवेलिस्ट हे आपण पाहणार आहोत. सो लेट्स सी सम नॉवेलिस्ट फ्रॉम इंग्लंड. The novel started encompassing the social, political and cultural happening and scientific progress. Novelist are तर याच्यामध्ये नॉवेलमध्ये सामाजिक, राजकीय आणि सांस्कृतिक घटना आणि वैज्ञानिक प्रगतीचा समावेश आहे. यामध्ये नॉवेलिस्ट पुढील प्रमाणे आहेत: डॅनियल डिफो यांचा रॉबिन्सन क्रुसो आणि मॉल फ्लँडर्स, जॉनथन स्विफ्ट यांचा गलिवर्स ट्रॅव्हल विच इज अ सटायर, सॅम्युअल रिचर्डसन यांचा पमेला क्लारिसा विच इज एपिस्टोलरी. आता हे सटायर आणि एपिस्टोलरी काय आहे हे आपण पार्ट 4मध्ये पाहणार आहोत टाईप्स ऑफ नॉवेलमध्ये. दिस ट्रॅडिशन वॉज एनरिच्ड बाय मेनी स्टॉलवॉट स्ट्रॉंग नॉवेलिस्ट लाईक. आता या परंपरेला बऱ्याच शिष्टमंडळामुळं भरभराट मिळाली. यामधील काही प्रमुख नॉवेलिस्ट पुढीलप्रमाणे आहेत पहा: चार्ल्स डिकन्स, वॉल्टर स्कॉट, नॅथॅनिएल हॅवथॉर्न, होरेस वॉलपोल, थॉमस हार्डी, विल्की कॉलिन्स आणि H.G. वेल्स हे काही स्टॉलवॉट नॉवेलिस्ट आहेत. फ्रॉम द एक्झामिनेशन पॉईंट ऑफ व्ह्यू यू शुड रिसाइट these novelists. Now let's see next one. 20th century novelists like E.M. Forster, James Joyce, Joseph Conrad, Henry James, George Orwell, Graham Greene, D.H. Lawrence, William Goldwyn, Anthony Burgess, etc. widened the circumference of the genre by writing political, social, psychological novels. तर 20व्या शतकातील या नॉवेलिस्टनी राजकीय, सामाजिक आणि मानसिक लेखन करून नॉवेलला एका वेगळ्या प्रकारच्या शैलीचे महत्त्व आणून दिले. या सर्व लेखकांची नावं तुम्ही लक्षात ठेवली पाहिजेत. एमिग्रंट नॉवेलिस्ट फ्रॉम अदर कंट्रीज म्हणजे आपण वर जे बघितले ते इंग्लंडमधले नॉवेलिस्ट आहेत. त्याशिवाय इतर देशातील देखील नॉवेलिस्ट आहेत. इंग्लंड व्यतिरिक्त इतर देशातील काही उल्लेखनीय नॉवेलिस्ट जे पुढील प्रमाणे: सलमान रश्दी फ्रॉम इंडिया, V.S. नैपॉल फ्रॉम त्रिनिदाद अँड कजुआ इशिगुरा फ्रॉम जपान. तर हे 3 नॉवेलिस्ट उल्लेखनीय असे आहेत. Now we will see women novelists. Let's see. The novel of Manners, Evelina by Frances Burney, Gothic novels by Anna Radcliffe, a science-based novel Frankenstein by Mary Shelley are the landmark novels. यामध्ये फ्रान्सिस बर्नी यांची एव्हलिना, ॲना रॅडक्लिफ यांची गॉथिक नॉवेल्स तसेच मेरी शेली यांची विज्ञान आधारित फ्रँकेनस्टाईन या महत्त्वाच्या नॉवेल्स आहेत. यामध्ये गथिक नॉवेल्स म्हणजे काय हे आपण पार्ट 4 टाईप्स ऑफ नॉवेलमध्ये पाहणार आहोत. ऑथर्स आर जेन ऑस्टिन, ब्रॉन्टी सिस्टर्स एमिली अँड शर्लॉट रोट द वुदरिंग हाईट्स अँड जेन आयर. इतर वुमेन नॉवेलिस्टमध्ये जेन ऑस्टिन आहेत, तसेच ब्रॉन्टी सिस्टर यांची एमिली ही नॉवेल आहे आणि शार्लोट यांची द वुदरिंग हाईट्स आणि जेन आयर या प्रसिद्ध नॉवेल्स आहेत. मेरी ॲन इव्हान्स मीन्स जॉर्ज इलियट रोट सायकोलॉजिकल नॉवेल्स. तर मेरी ॲन इव्हान्स म्हणजेच जॉर्ज इलियट यांनी मानसशास्त्रीय कादंबऱ्या लिहिल्या.
Then see next one. Virginia Woolf is the pioneer of the stream of consciousness technique in English. इंग्लिश नॉवेल्समध्ये स्ट्रीम ऑफ कॉन्शियसनेस या टेक्निकचा यशस्वीपणे वापर करणाऱ्या व्हर्जिनिया वुल्फ या आघाडीच्या वुमेन नॉवेलिस्ट होत्या. अगाथा क्रिस्ती wrote novels based on crime. Hercule Poirot and Miss Marple are the detectives created by her. अगाथा क्रिस्ती यांनी गुन्हेगारीवर आधारित नॉवेल्स लिहिले. हर्क्यूल पॉयरॉट आणि मिस मार्पल हे त्यांच्या नॉवेल्समधील काही डिटेक्टिव्ज पात्रे आहेत. अदर वुमेन नॉवेलिस्ट आर हार्पर ली, मार्गारेट ॲटवूड, टॉनी मॉरिसन, ॲलिस वॉकर. आणि आणखीन काही वुमेन नॉवेलिस्टमध्ये या पुढीलप्रमाणे आहेत: हार्पर ली, मार्गारेट ॲटवूड, टॉनी मॉरिसन आणि ॲलिस वॉकर. आता आपण काही इंडियन नॉवेलिस्ट पाहूया. The first novel in English literature written is राजमोहन's Wife, written by बंकिम चंद्र चट्टोपाध्याय. इंग्रजी साहित्यात लिहिली गेलेली पहिली इंग्रजी कादंबरी म्हणजे बंकिमचंद्र चट्टोपाध्याय यांनी लिहिलेली राजमोहन's Wife ही आहे. Later it was serialized in the Indian field. यानंतर भारतीय क्षेत्रामध्ये ही एक मालिका बनली. After that, Mulkraj Anand, R.K. Narayan, Raja Rao were the major trio wrote novels based on nationalistic virtues or social issues. यानंतर मुल्कराज आनंद, R.K. नारायण आणि राजाराव या तिघांनी राष्ट्रीय आणि सामाजिक विषयावर नॉवेल्स लिहिल्या. आपल्या 12वीच्या टेक्स्टबुकमध्ये प्रोज सेक्शनमधील पहिला टॉपिक ॲन ॲस्ट्रॉलॉजर्स डे हा R.K. नारायण यांचा आहे. तो सामाजिक विषयाशी निगडीत आहे. देन सी नेक्स्ट वन. द फॉलोइंग नॉवेलिस्ट चेंज्ड द करंट ऑफ इंडियन इंग्लिश नॉवेल थ्रू देअर वर्क. अनिता देसाई, नयनतारा सहगल, अरुण जोशी अँड मनोहर मालगावकर. पुढील नॉवेलिस्ट यांनी त्यांच्या कामातून भारतीय इंग्लिश नॉवेलची सद्यस्थिती बदलली. यामध्ये आहेत अनिता देसाई, नयनतारा सहगल, अरुण जोशी आणि मनोहर मालगावकर. अमिताव घोष, विक्रम सेठ अँड उपमन्यू चटर्जी ameliorated means improved the Indian novel in English by adding new features to it. अमिताव घोष, विक्रम सेठ आणि उपमन्यू चटर्जी यांनी नवीन वैशिष्ट्यांचा समावेश करून इंडियन इंग्लिश नॉवेल चांगल्या प्रकारे सुधारली. Now see next one. In recent years have witnessed the dazzling performance by Indian novelists like Salman Rushdie, Arvind Adiga, Arundhati Roy, Kiran Desai and Kiran Nagarkar. तर अलीकडच्या काळामध्ये सलमान रश्दी, अरविंद अडिगा, अरुंधती रॉय, किरण देसाई आणि किरण नगरकर यांनी चमकदार आणि दर्जेदार अशी कामगिरी केलेली आहे. आणि या ठिकाणी आपला पार्ट सेकंड संपतो आहे. या पार्ट सेकंडमध्ये आपण इंग्लंडमधील काही नॉवेलिस्ट बघितले, त्याशिवाय वुमेन नॉवेलिस्ट बघितले, आपण इंडियन नॉवेलिस्ट देखील बघितले. आपण पार्ट 3मध्ये नॉवेला आणि त्याचे एलिमेंट्स काय आहेत ते पाहणार आहोत. धन्यवाद.